शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळावर त्यांचं दर्शन घेतल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू आता पत्रकार परिषदेच्या ठिकाणी निघालेले आहेत आणि आपल्याबरोबर गेली अनेक वर्ष राज ठाकरे यांचे वर्गमित्र असलेले आणि त्यानंतर मनसेचे नेते असलेले अविनाश अभ्यंकर आहेत. अविनाशजी, आजचा दिवस हा खरं तर ऐतिहासिक आहे. तुम्ही या दिवसाकडे राज ठाकरेंचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून आणि मनसेचे नेते म्हणून कसं पाहता? हे होणं अत्यंत गरजेचं होतं, कारण आपल्या मराठी माणसावरती संस्कार असतात की शक्यतो कुटुंब तुटू नये आणि बाकी राजकारण असेल किंवा काही असेल या गोष्टी नंतरच्या, परंतु काही का होईना 5 जुलैला एका कार्यक्रमाच्या गोष्टीच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं. त्यांनी फक्त शिवसैनिक मनसैनिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जो मराठी संस्कृती जाणतो त्याला नक्की आनंद झाला असेल. आणि हे तर ज्या प्रकारे आता ते एकत्र आले आहेत, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे हा नुसता ऐतिहासिक क्षण नसेल, येणाऱ्या काळात तुम्हाला ऐतिहासिक विजयसुद्धा मिळालेला दिसेल. नाही, पण ज्यावेळी तुम्ही इतके आशावादी आहात, ज्या वेळेला आपण असं म्हणतोय त्यावेळेला हा राजाचा, हा दादूचा असे शिक्के या दोन्ही बाजूने मारले गेले. तुमच्यावर गेली अनेक वर्ष हा राजाचा असा शिक्का मारलेला आहे. आता हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत, ज्यांच्यावर हे शिक्के मारले गेलेले आहेत इतकी वर्ष, त्यांच्या शिक्क्यांचं काय होणार? नाही, असं नसतं. शेवटी कसं असतं, आता तुम्ही जसे आपला महानगरचे हा शिक्का तुमच्यावरती आहे ना, हा कुठला सॉरी टाईम महाराष्ट्राचे, सॉरी मी चुकीचं म्हटलं तुम्हाला. हा शिक्का तुमचा, हा शिक्का विषय नसतो. तुम्ही ज्याला फॉलो करत असता शेवटी त्या लिडरचं नाव तुमच्याकडे जोडलंच जातं. परंतु जेव्हा दोन्ही वरचे लिडर एकत्र येतात, ॲटोमॅटिकली खालची सगळी लोक त्या विचाराने एकत्र येतच असतात आणि पूर्ण विचार करूनच ते एकत्र आलेले असतात. बघा, राज ठाकरे यांनी तुम्हा सगळ्या सहकार्यांना घेऊन एक पक्ष बांधला, असं धाडस आजपर्यंत पवारांच्या नंतर कोणीच केलं नाही. खरं तर शरद पवारांनी सुद्धा अनेक वेळेला पक्ष बांधून तो दुसरीकडे विलीन करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी पक्ष बांधला आणि आज तो एक वेगळं स्वतःचं स्थान जपतोय. हा विलीन होण्याचे संकेत असू शकतात का? पक्ष नाही, कुठलाच पक्ष कशात विलीन होणार नक्कीच नाही, 100%. याबद्दल तुम्ही आशावादी आहात? आशावादी नाही, 100% खात्री आहे. विलीनचा काय प्रश्न आहे? 2 पक्ष आहेत, 2 नेतृत्व आहेत, लक्षात ठेवा, 2 विचार आहेत. महाराष्ट्राच्या भल्याकरता दोघे एकत्र आलेले आहेत. मराठी माणसाला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला ज्या प्रकारे तुडवलं जात आहे त्याच्या विरोधात हे एकत्र आलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि मराठी माणूससुद्धा पूर्ण ताकदीने आता मागे उभा आहे. तुम्हाला असं बघा, तुम्ही सतत नाविन्याचा वेध घेणारे ग्रस्त आहात, स्वतः उच्च शिक्षित आहात. 1960च्या दशकामध्ये जो मराठी अमराठी वाद होता, आजही तोच वाद 50 वर्षानंतर कायम आहे, मराठी अमराठी, आणि त्यामुळे ठाकरे ब्रँडला स्पेस मिळाली. तो कायम नव्हता, तो उकरला गेला परत. गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही जर क्रोनॉलॉजी बघितलीत तर आता तो विषय इथे बोलण्याचा नाही, कारण अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. आपण त्यावर नंतर बोलू शकतो. परंतु काही कारण नसताना मतांची विभागणी करण्याकरता, मतांचं राजकारण करण्याकरता मराठी माणसाला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मग तो भाषेच्या स्वरूपातला असेल किंवा इतर काही गोष्टीच्या स्वरूपातला असेल, आणि त्यामुळे सर्व मराठी लोक एकत्र आली, ज्यांचं नेतृत्व राजसाहेब आणि उद्धवसाहेब करतात. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही उत्तम ड्रायव्हिंग करता, उत्तम ड्रायव्हिंग जाणता, राज ठाकरेंचा तुमच्यावर विश्वास आहे. गाडीचा एक नियम असतो की तिला एक आसन क्षमता असते, एक सिटिंग कॅपॅसिटी असते. या मनसेच्या इंजिनामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचे मावळे, जे ठाकरेंचे मावळे बसतील, ओव्हर कॅपॅसिटी होईल असं नाही वाटत? किंवा गाडीचा बॅलन्स उत्तम असतो, ॲक्सेल चांगला आहे गाडीचा, त्यामुळे गाडीचा बॅलन्स उत्तम प्रकारे सांभाळला जाईल. राज ठाकरे यांच्या गाडीचा एक्सेल चांगला आहे, गाडीचा बॅलन्स उत्तम सांभाळला जाईल, असं या मनसेच्या इंजिनाच्या बोगीमध्ये गेली अनेक वर्ष बसणारे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय सहकारी असलेले अविनाश अभ्यंकर सांगतायत. आज ज्या वेळेला आपण इथे आहोत, आपण बघू शकतो, माझी सहकारी संचारी आकेरकरला मी विनंती करतोय, माध्यमांची लगबग आपण इथे बघू शकतोय आणि इथला जो एकूणच सगळा माहोल आहे तो बघू शकतोय. सगळ्यांना वेध आहेत ते राज ठाकरे यांच्या इथे पोहोचण्याचे. या दोन्ही बंधूंनी स्मृतीस्थळावरती शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि हे दोन्ही बंधू आता या ठिकाणी निघालेले आहेत. हा जो सगळा माहोल आहे, हा माहोल मतांमध्ये परावर्तित होणार की नाही याचीच आता महाराष्ट्राला एक आस लागलेली आहे आणि ते जर झालं तर मराठी मतं इंटॅक्ट आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. माझा कॅमेरामन असीम भुरे आणि माझी सहकारी संचारी आकेरकरसह मी राजेश कोचरेकर, टाईम महाराष्ट्र, मुंबई.